वैष्णवाच्या अंगात प्रचंड ताकद आहे. एवढे वारकरी जमल्यात, एवढ्या वारकऱ्याच्या अंगात एवढी ताकद आहे की यांनी जर सांगितलं महाराष्ट्राचा सीएम कोण, हम कहेंगे सो सीएम. टाळ्या वाजवू नका, कारण का जाऊ द्या. पण शिवाजी महाराज गुरुजी डाऊत आंदोलन यशस्वी झालं ना, तेव्हा आम्ही भाषण केलं. त्या भाषणात सांगितलं होतं वारकऱ्यांची प्रचंड ताकद आहे. डाऊच्या आंदोलनामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख त्यांना इंग्लंडवरनं घोषणा करावी लागली की डाऊ प्रकल्प कॅन्सल. केवढी मोठी ताकद. पण मी सांगितलं होतं हे वारकऱ्यांना एक संधी आहे, या संधीचा फायदा घ्या. पण हेही सांगितलं होतं की ही जात फायदा घेणार नाही. आमच्या यशवंतराव चव्हाण यांच्या तोंडात एक वाक्य होतं बरं का. काय वाक्य होतं ते म्हणायचे, मराठी माणूस मराठी माणसाच्या मनात आलं तर तो वाघाला सुद्धा फाडून खाईल. थांबा थांबा थांबा. मराठी माणसाच्या मनात आलं तर वाघाला फाडून खाईल. पुढचं वाक्य होतं, पण प्राण गेला तरी तसं त्याच्या मनात येणार नाही. वारकऱ्यांना एवढीच विनंती आहे, आपण एक झालो ना तर सरकार आपल्याला भील लक्षात ठेव, नक्की भील. हा माऊली हा कार्यक्रम संपताना या व्यासपीठावरनं सरकारला जाहीर चॅलेंज द्या. जाहीर आमचं तर आहेच, सरकारला जाहीर चॅलेंज आहे. आषाढीच्या अगोदर नद्याकडे लक्ष दिलं तर बरं, नाहीतर आषाढीला पंढरपुरात यायचं नाही. हा ताकद आहे. मला खात्री आहे माझा आवाज देवेंद्रपर्यंत नक्की जाईल. परवा भंडाऱ्या डोंगरावर एकनाथजींनी घोषणा केली की सगळ्या नद्यांचं प्रदूषण थांबवतो. घोषणा केलेली आहे. फक्त म्हणले का, फक्त त्यांना आठवण करा, दिलेल्या शब्दाला जागे राहा. ताकद आहे तुमची. म्हणून शेवटच्या दिवशी माऊलींनी एवढाच घोष करा, सगळ्यांचा गजर करा की आषाढीच्या अगोदर नद्या शुद्ध झाल्या पाहिजेत. बाबा ही भीमा नदी आहे ना, या भीमा नदी भाऊला विचारा शहाजी कुठे आहे बघा. या माऊली या भीमा नदीमध्ये मी शिरापूरमधनं रोज अलीकडे यायचो. हो, रोज पलीकडे जायचो 7 दिवस. अलीकडून गणपतीचं दर्शन वळ्या पडद्यानं घ्यायचो. तेवढं पोहत होतं. मला पोहण्याची लय आवड. आता भीमा नदीकडे बघूशी वाटत नाही. आंघोळ सोडून द्या, पाय धुणं सोडून द्या, चूळ करणं सोडून द्या, बघण्याची इच्छा नाही. म्हणून तुमच्यामध्ये जी ताकद आहे त्या ताकदीची जाणीव महाराष्ट्र शासनाला द्या आणि त्यांना सांगा आंदोलनाची वेळ आणूच नका, त्याच्या अगोदर सावध व्हा.